रत्नाकर मतकरी यांच्या अंश या कथासंग्रहातून वारं नावाची कथा। ती दोघं बसमधून गावात उतरतात तेव्हा वारं पडलेलं असतं। गाडीचा प्रवास नंतर सतत 7 तास बसमध्ये अंग नुसतं आंबून गेलेलं असतं। मात्र एका वेगळ्याच प्रदेशात येऊन पोचल्याचं समाधान देखील वाटतं। शहरातले रस्ते, इमारती, वाहनं पाहून थकलेल्या नजराही उंच उंच झाडं, आभाळापर्यंत पोचलेले डोंगर आणि निळभोर आभाळ पाहून निवल्यासारख्या होतात। हवेत थंडी आहे, पण वारं मात्र पडलेलंच आहे। पत्रातल्या खाणाखुणांवरून वाट शोधित अंबर आणि अंजना त्या छोट्या बंगलीशी येऊन पोचतात। बंगली पाहून अंजना खुश होते। मोठमोठ्या खिडक्या, त्यांना काचेची तावदानं, बाहेर पसरलेलं हिरवगार रान, पलीकडे दरी, तिच्यातून वर येणारं धुकं, सगळं कसं स्वप्नातल्यासारखं। मधुचंद्र सुरू झाला हे आत्ता पटायला लागलं। अंबरच्या चावटपणाला आत्ता नाही असं बजावून अंजना आंघोळीला पळते। गरम गरम शावर घेते आणि कपडे बदलून कॉफी तयार करते। त्यानंतर थोड्या वेळानं अंबर आणि अंजना दोघं बंगलीपुढच्या अंगणात खुर्च्या टाकून कॉफी पीत बसतात। तेव्हाही वारं पडलेलंच असतं। इकडच्या तिकडच्या गप्पा होतात, बंगलीची तारीफ करून होते। मग अंजना अंबरला म्हणते, मला एक गोष्ट सांगायची आहे। आत्ताच सांगितली पाहिजे का? हो, आपल्या संसाराच्या सुरुवातीलाच, म्हणजे आजच आपलं लग्न घरच्यांनी ठरवलं। आपण दोघं जी काय 4 वेळा भेटलो त्यात आपल्याला एकमेकांचे स्वभाव आवडले। आपण लग्नाला तयार झालो, पण मला वाटतं एकत्र संसार करायचा तर एकमेकांचा भूतकाळही एकमेकांना ठाऊक असायला हवा, म्हणजे पुढं काही गैरसमज होणार नाहीत। मला तुझ्या भूतकाळाशी काही करायचं नाही। आजच्या या क्षणापासून तुझं न माझं एकत्र आयुष्य सुरू झालं असं मी समजतो। तरीसुद्धा तुला सांगितल्याशिवाय माझं समाधान होणार नाही। माझ्या मनाला रुखरुख लागून राहील। तसं असेल तर सांगून टाक। 2 वर्षापूर्वी माझं उदयनशी लग्न ठरलं होतं। तसं उडत उडत कानावर आलं होतं माझ्या, पण मी जास्त खोलात जाऊन चौकशी केली नाही। अजूनही वारं पडलेलंच असतं। उदयनची नुकतीच एअरफोर्समध्ये निवड झाली होती। 3 महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी तो दिंडीगडला चालला होता। परत आल्यावर आमच्या लग्नाची तारीख पक्की व्हायची होती, पण उदयन मला दम द्यायचा। मी परत येईपर्यंत दुसऱ्या कोणाशी लग्न ठरवून मोकळी झालीस तर बघ, तुझा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही। फार प्रेम असेल त्याचं तुझ्यावर। प्रेम तर होतंच, पण त्याचा स्वभावही अतिशय भावनाप्रधान आणि अत्यंतिक होता। दसमुसळा तर 1 नंबरचा। स्वतःच्या मनात येईल ते केल्याशिवाय राहत नसे। बोलता बोलता अंजना गप्प होते। कोण जाणे उदयनचं इतकं सविस्तर वर्णन करणं अंबरला आवडेल की नाही ते। मग पुढं काय झालं? अंबर विचारतो। पुढं काय, एअरपोर्टवरची आमची भेट शेवटची। त्यानंतर एका आठवड्यानं सरकारी लखोट्यानं पत्र आलं। धुक्यात दुसऱ्या एका ट्रेनी विमानाशी उदयनच्या विमानाची टक्कर झाली आणि हवेतल्या हवेतच दोन्ही विमानं चक्काचूर झाली। पाहणाऱ्यांना एक मोठा जाळ दिसला न बस, सगळं एकाएकी नाहीसं झालं। असं कसं? विमानाचे भाग आणि वैमानिकांची शरीरं, प्लीज, मला तो विचारसुद्धा सहन होत नाही। त्यापेक्षा मी म्हणते, उदयनच्या शरीराला हवेतल्या हवेत अग्नी मिळाला। त्याची रक्षा अंतराळात सर्वत्र उधळली गेली असेल। उदयन वातावरणात मिसळून गेला असेल। आहेच तो सर्वत्र वातावरणात। तिचा गळा दाटून येतो। ती बोलायची थांबते आणि त्याच क्षणी एक विचित्र गोष्ट अंबरच्या लक्षात येते। सगळीकडचं वारं पडलेलं असतं। समोरच्या झाडांचं एक पानसुद्धा हलत नाही। मात्र अंजनाच्या केसांच्या बटा वाऱ्यानं भुरूभुरू हलतायत। अंबर काहीच बोलत नाही। स्वतःला जाणवलेलं अंजनाच्या
स्वतःला जाणवलेलं अंजनाच्या लक्षातही आणून देत नाही. मात्र तो मनातल्या मनात सरकल्याशिवाय राहत नाही. रात्री बंगलीच्या उंच खिडक्या उघड्याच असतात. त्यातून चांदणं आत येतं, पण त्याबरोबरच थंडीही वाढत चालली आहे. अंबर खिडक्या लावायला जातो. सहज त्याची नजर बाहेर जाते. तिथं मधल्याच एका ठिकाणी पालापाचोळा गरगर फिरतोय. वाऱ्याबरोबर वरवर चाललाय. त्याचा एक गरगरता खांबच्या खांब तयार झालाय. त्याची उंची क्षणाक्षणाला वाढते, जवळजवळ पुरुषभर. अंबर घाईघाईनं खिडकी लावून घेतो. टेबलावरच्या छोट्या चांदीच्या कुपीतून ब्रँडीचा एक घोट घेतो. अंजना अस्मानी नाईटी घालून बाहेर येते. त्या मंद प्रकाशात आणि त्या झिरझिरीत वस्त्रात ती मुळी या जगातली वाटतच नाही. स्वप्नसुंदरी प्रत्यक्षात उतरल्यासारखी वाटते. ती बिछाण्यावर जाऊन बसते. अंबर अधाशी डोळ्यांनी तिचं रूप पीत राहतो आणि अचानक एका शटरमधून थंडगार वाऱ्याचा झोत आत येतो. अंजना बसल्या जागी ढकलल्यासारखी होते. बिछाण्यावर कोपर टेकून पडते, मग आडवी होते. अंबर तिच्या दिशेनं 2 पावलं पुढं होतो. अंजनाचे केस वाऱ्यानं विस्कटू लागले आहेत. नाईटी जशी काही अंगातून खेचली जाते अशा रीतीनं वाऱ्यावर फडफडते आहे. अंजना दोन्ही हातांनी घट्ट धरून ती अंगावर राहील असा प्रयत्न करते. मध्येच कपाळावर येणारे केस मागं सारते. पुन्हा पुन्हा वर सरकणारी नाईटी हातानं खाली ढकलते. अंबर बिछानाशी जातो. अंजनाच्या शेजारी बसतो. खोलीत कुठंही वारं नसताना अंजनाच्या शरीराजवळ वाऱ्याचा एक लोळच्या लोळ भरारतो आहे आणि ती त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते असा त्याला भास होतो. तो थोडं पुढे वागतो आणि संरक्षणासाठी ठेवावा तसा तिच्या अंगावर उजवा हात टाकतो. तत्क्षणी वाऱ्याचा एक जबरदस्त फटका बसून तो बिछाण्यावरून खाली फेकला जातो. त्यानंतर जे काय होतं ते अंबरच्या समजण्यापलीकडचं असतं. एखादा माजलेला बैल अंगावर चाल करून यावा तसं काहीतरी आपल्यावर धावून आलंय असं त्याला वाटतं. तो वाऱ्याचा झोतच असतो, पण एखाद्या प्रचंड यंत्राच्या पंख्यांमधून बाहेर पडावा तितका जोराचा. तो अंबरला उलटापालटा करतो, पुढं खेचतो, मग मागं खोलीच्या टोकापर्यंत ढकलत नेतो. अंबरचं अंग जमिनीला घसटून खरचटलं जातं. डोकं भिंतीला आपटतं आणि त्याची शुद्ध जाऊ लागते. पण बेशुद्धीच्या सीमेवरही त्याला हे जाणवल्याशिवाय राहत नाही की शटरमधून आत घुसलेलं ते थंडगार वारं आपल्याशी इतकी निर्घृणपणे धक्काबुक्की करतंय आणि अंजनाशी मात्र धसमुसळेपणानं पण लढिवाळपणे खेळतंय. या विरोधाभासाचा अर्थ समजण्यापूर्वीच त्याची शुद्ध हरपते. अंबरला जाग येते तेव्हा शटरमधून उन्हं आत आलेली असतात. तो जमिनीवरच उठून बसतो. त्याची नजर पलीकडच्या बेडवर जाते. तिथं अंजना अस्ताव्यस्त झोपलेली आहे. अंबरला काल रात्रीचं एक आठवतं. काल आपली पहिली रात्र होती. मुंबईच्या गर्दीच्या जागेत लग्नाच्या पाहुणे मंडळींच्या घोळक्यात एकांत अजिबात मिळण्यासारखा नव्हता. म्हणून आपण आपली पहिली रात्र मधुचंद्रावरच साजरी करायचं ठरवलं. शांततेसाठी एका उत्तर हिंदुस्थानी मित्राच्या बंगलीवर आलो. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या गावामधली ही शांतता आणि ही देखणी बंगली आपल्या मधुचंद्रासाठी ही आदर्श जागा. आणि तरीही कालची मधुचंद्राची रात्र आपण ही अशी घालवली. आपण जमिनीवर आणि अंजना बिछाण्यावर अशी. त्या गाढ झोपेमधून आपणा दोघांपैकी एकालाही जाग कशी आली नाही. कडवट तोंडानं अंबर बाथरूममध्ये जातो. तोंड धुवून किचनमध्ये येतो. अंजना झोपली आहे, तिला झोपू दे अशा विचारानं स्वतः चहा करायचं ठरवतो. बाहेरचा लख्ख उजेड आत यावा या हेतूनं एकदम बंगल्याबाहेरच उडणारं किचनचं छोटं दार उघडतो. त्याबरोबर दारातून वाऱ्याचा प्रचंड लोळच्या लोळ आत शिरतो. गर्दी गडबड करीत माणसं आत घुसावीत तितक्या जोरानं तो त्या लहानशा दारातून आत येतो आणि अंबरला धक्का देतो.
अंबर त्यातून सावरतोय तोच फळ्यांवर लावलेली भांडी धडाधड त्याच्या अंगावर कोसळतात. डोकं धरून तो तिथंच खाली बसतो. तोवर किचनभर गरारा फेऱ्या मारून ते हे सांड ते लवण करीत तो वाऱ्याचा लोळ त्या मागल्या दारातून बाहेर पडतो. किचनच्या दारात अंजना येऊन उभी. काय झालं? भांडी कशानं पडली? वाऱ्यानं अंजना विचारते. पण तिच्या प्रश्नात आश्चर्य नसतं. जणू काही वाऱ्यानं एवढी थोरली भांडी खाली पडणं यात आश्चर्यकारक काहीच नाही. काल रात्रीच्या अनुभवानंतर आता तिला कशाचंच आश्चर्य वाटत नसतं. काल रात्री नाईटी घालून बेडरूममध्ये आल्यानंतर ती जेव्हा बेडवर बसली तेव्हा तिच्या मनात खूपच प्रसन्न विचार होते. आधी ओळख नसताना लग्नाच्या बाजारात अंबरसारखा समजूतदार माणूस हाती लागावा यानं तिला खूपच उत्साह आला होता. विजयाची भावना निर्माण झाली होती. उदयनविषयी तिने सांगितलेलं सारं काही त्यानं समजुतीनं ऐकून घेतलं होतं. त्यावर तो तिला दुखावणारं काहीही बोलला नव्हता. आपल्या संसाराची सुरुवात चांगली झाली आहे याची तिला खात्री पटली. अर्थात ही सुरुवात अर्धीमुर्धीच होती. मनं मिळाली होती पण शरीरं जुळायची होती. तेही अगदी हळुवारपणानं आनंदानं एकमेकांच्या संमतीनं आणि एकमेकांना सुख देणारच होईल अशी तिची अंबरकडे पाहून खात्री पटली होती. त्याचा शांत स्वभाव आणि उफाळणारी पुरुषी भावना यांच्या समतोलातून आज त्यांच्या संसार सुखाची नांदी होणार होती. ती बेडवर येऊन बसली आणि अंबरच्या एका कटाक्षातूनच तिला पुढल्या आनंदाची ग्वाही मिळाली. आणि एवढ्यात काय झालं ते तिलाही कळलं नव्हतं. पण वाऱ्याच्या एका प्रचंड कल्लोळात ती सापडली होती. तो कल्लोळ तिच्या शरीराला पुन्हा भिडत होता. तिला उलटपालट करीत होता. त्यानं चालवलेल्या या दंगामस्तीनं तिचं शरीर एका परीनं सुखावत होतं आणि त्याचवेळी दुखावत होतं. तसं पाहिलं तर अंबरच्या मिठीत आपल्याला जो अनुभव येईल असं तिला वाटलं होतं त्याच प्रकारचा हा अनुभव होता. पण तो फार हळुवार रीतीनं सुरू होऊन त्याचा शेवटच फक्त असा वादळी होईल असं तिला वाटलं होतं. इथं पहिल्यापासूनच ती वावटळ सुरू झाली होती. ती सुखानं आणि दुःखानं अंजनाची दुःख शुद्ध हरपेपर्यंत अंजनाची शुद्ध हरपेपर्यंत चालूच राहिली. आपणहून शांत होऊन ती वावटळ तिच्या देहाला सोडून निघून गेली तेव्हा अंजना स्वतःची राहिली नव्हती. एका दुसऱ्याच जगात जणू ती पोचली होती. त्या अनुभवाला कवटाळून राहिलेल्या एका अतिमानवी भीतीनं तिच्या तोंडून शब्दही फुटला नव्हता. आता ती जागी झाल्यानंतर तिला पुरतं गलितगात्र करणारा थकवा जाणवतोय. पण भीती वाटते ती काल रात्री झालेल्या आक्रमणाची नव्हे, त्या आक्रमणाचीच आपल्याला चटक लागेल की काय याची. ती अंबरला उठवून उभं करते. भांडी जागेवर लावून ठेवते. मी नुसतं हे पाठीवरचं दार उघडलं तर वाऱ्याचा झोत आत आला आणि हे सगळं कोसळलं. अंबर स्पष्टीकरण देतो. ती त्यावर काहीच बोलत नाही. वाऱ्याच्या झोतानं हे सगळं कोसळेल कसं असंही विचारित नाही. न बोलताच त्या दोघांना काहीतरी जाणवलेलं आहे. आपण जरा बाहेर जाऊन फिरून येऊ. आल्यापासून आपण या जागेबाहेर कुठंच गेलो नाही अंजना सुचवते. त्याबरोबर अंबरला हायसं वाटतं. अंजना आपल्या मनातलंच बोलली असं वाटतं. चहा पिऊन ती दोघं फिरायला बाहेर पडतात. फाटकाशीच केअरटेकर सतपाल भेटतो. त्या दोघांना सलाम करतो. गालातल्या गालात हसत विचारतो, काल रात्री झोप चांगली लागली ना? बिलकुल, अंबर म्हणतो. पण किंचित थांबून म्हणतो, सतपाल, काल रात्री बेडरूमच्या शटरमधून वारं आत घुसलं
कितीतरी वेळ ते खोलीत तसंच होतं. काल रात्री वारं? सतपाल आश्चर्याने विचारतो. साहेब, गेले 2 दिवस इथं वारच नाही. झाडाचं पानसुद्धा हलत नाही. सगळं एकदम. मग अंबरची नजर पाहून तो म्हणतो, नाही. तरी पण मी बघून जातो. शटर नीट बंद करून घेतो. आणि पाठीमागचं दार, त्याचं काय करू साहेब? काही करू नकोस. ते मीच आज सकाळी उघडलं आणि तिथून सुद्धा वारं आत आलं. पण साहेब, या भागात सध्या वारच नाहीये. हे साधं वारं नाहीये सतपाल, अंजना म्हणते. हे काही तरी वेगळंच आहे. अरे बापरे, म्हणता काय? पण एरवी या बंगलीमध्ये तसलं काही नाही. नसेल, एरवी नसेल. कदाचित आमच्या मागून आलं असेल. कदाचित शहरात त्याचं काही चालत नसेल आणि इथं उघड्यावर त्यानं जोर धरला असेल. काहीतरी असेल. पण काहीतरी आहे सतपाल, आणि आम्हाला त्याची फार भीती वाटते. सतपाल विचारात पडतो. तो त्यांना वेड्यात काढत नाही. या भागात राहिल्यामुळे अनेक गोष्टी त्यानं पाहिल्या आहेत. तो म्हणतो, ठीक आहे, मी शटर बंद करून घेतो. त्याची कडी सैल असेल तर ती दुरुस्त करतो आणि मलंग बाबाला बोलावून घेतो. ती दोघं त्याला दुवा देऊन रस्त्याला लागतात. दोघंही गप्प आहेत. दोघांच्याही मनात एकच विचार येतोय, पण दोघंही त्याचा उच्चार करू शकत नाहीत. ती कल्पनाच मुळी इतकी चमत्कारिक आहे आणि इतकी भयप्रद. वातावरण, वाऱ्याचं आवरण. या वाऱ्यात कुणी मिसळून जाऊ शकेल? आपली इच्छा त्या वाऱ्यामधून पार पाडू शकेल? अंजनाला एअरपोर्टवरचा उदयनचा स्पर्श आठवतो. तिला जवळ घेऊन त्यानं हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवला होता. मी परत येईन. आल्याशिवाय नाही राहणार. आपण दोघं वेगळं नाही होणार. आपण कायम एकत्र राहू, एकत्र राहू. कानाशी वाऱ्याची कुजबूज सुरू होते. ते वारं काहीतरी सांगतंय. तिच्या अंगाशी झटतंय. ती पदर लपेटून घेते. तरी वारं आत शिरतंय. हाताच्या बोटांमधून फिरतंय. अंबर पाहतो. इतका वेळ त्याच्या शेजारी चालणारी अंजना पुढं पुढं ढकलली जाते. तो आपला वेग वाढवतो, पण ती त्याहूनही भरभर पुढे जाते. अंबरच्या मनात पुन्हा काल रात्रीची, आज सकाळची भीती जागी होते. तो अंजनाला गाठायचा प्रयत्न करतो, पण तिची पावलं जशी काही जमिनीला टेकतच नाहीयेत. वाऱ्यावरून ती पुढं पुढं जाते. ती घाबरत कशी नाही, ओरडत कशी नाही. लांबून कळायला मार्ग नाही, पण ती जशी काही स्वतःहून त्या वाऱ्याच्या स्वाधीन झालीये. अंबर हाका मारतो, अंजना, अंजना. ती ओ देत नाही. भारल्यासारखी ती वाऱ्याच्या साथीनं पुढं पुढं चालली आहे. अंबरचा जीव ठाव सोडतो. तो अंजनाच्या बरोबर राहण्यासाठी धावत सुटतो, पण जितकं धावावं तितका जसं काही त्याला चिडवण्याकरता तिचाही वेग वाढतो. अंबर रडकुंडीला येतो, हाका मारीत राहतो, आणि त्याचवेळी अंजना धावायची थांबते. एका उघड्या माळावर ती उभी आहे, पण स्वतंत्रपणे नाही. कुणाच्या तरी आधारानं ती उभी असावी तशी. उभी तरी कशी म्हणावी? ती क्षणाक्षणाला हलते आहे, डोलते आहे. तिचे सैल सुटलेले केस वाऱ्यावर उडतायत. साडीचा पदर लांबवर फडफडतोय. ती दोन्ही बाजूंनी हात गरागरा फिरवते. ती उघडच भानावर नाही, पण अतिशय आनंदात असावी तशी वाटते. अतीव समाधानानं तिनं डोळे गच्च मिटून घेतले आहेत. तिच्या सगळ्या हालचालींना हळूहळू एक लय तयार होते. मग अंबरच्या लक्षात येतं की ती नाचते. वाऱ्याच्या लहरीवर ती नाचते. एका धुंदीत ती नाचते. तिच्या चारी बाजूंनी तिला कवेत घेऊन हलणाऱ्या वाऱ्यानं वाऱ्यावरती नाचते. तशी नाचताना ती अतिशय आकर्षक दिसते. काही क्षण तो स्वतःच भान हरपून अंजनाचं ते नृत्य पाहत राहतो. मग तो हळूहळू भानावर येतो. तशी त्याची भीती वाढू लागते. आपल्या नजरेसमोर काहीतरी अतिशय सुंदर चाललेलं आहे हे त्याला जाणवतं. त्या नृत्याला
अलौकिकाचा स्पर्श आहे. त्या स्पर्शानं अंजना जशी काही तिच्या मानवी कुडी बाहेर पडून खूप मोठी झाली आहे. आजूबाजूला पसरलेल्या त्या भव्य निसर्गाचा, वातावरणाचा, आकाशाचाच एक भाग झाली आहे असं भासू लागतं. आणि या भासाचं, आपल्या अनुभवाच्या कक्षेतनं येणाऱ्या त्या सौंदर्याचं, त्या अलौकिकाचंच त्याला भय वाटू लागतं. त्याला वाटतं पुढं व्हावं आणि अंजनाचं वाऱ्याबरोबरचं ते अमानुष नृत्य थांबवावं. पण पुढे होण्याचा त्याला धीर होत नाही. काल रात्री आपण कसे फेकले गेलो, आज सकाळी आपल्या अंगावर भांडी कशी कोसळली हे त्याच्या चांगलं लक्षात आहे. जागेवरूनच तो आकांतानं ओरडतो, थांब. दचकून थांबावं तशी अंजना नाचायचं थांबते. पण मात्र ती क्षणभरही आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. जागच्या जागी ती त्राण हरपल्यासारखी कोसळते. अंबर तिच्या जवळ जातो, हात पुढं करून म्हणतो, अंजना उठ. अंजना वर पाहून डोळे उघडते. क्षणभर ती अजूनही भानावर नसल्यासारखी वाटते. मग तिच्या डोळ्यांत ओळख येते. ती हलकेच म्हणते, मी कुठं? काही झालेलं नाही अंजना. आपण फिरायला आलो होतो, आता परत घरी जायचं. ती दोघं बरोबर चालू लागतात. अंजना अडखळल्यागत पावलं टाकते. मघा याच जमिनीवरून तिची पावलं जवळजवळ खाली न टेकताच हवेतून चालल्यासारखी दिसत होती. हे आता खरंही वाटत नाही. ती कुठं ठेचकाळेल म्हणून तिचा हात धरावा असं अंबरच्या मनात येतं. पण त्याला अवघडल्यासारखं वाटतं. ती आणि आपण यामध्ये आता एक न दिसणारी शक्ती आहे असा भास त्याला होतो. काहीही न बोलता ती दोघं घरी परत येतात. दुपारी जेवण झाल्यानंतर अंबर एक उद्योग करतो. सगळी दारं खिडक्या गच्च बंद करून घेतो. शटर स्वतःहून बंद करतो. कुठल्याही दारा खिडकीच्या कड्या सैल नाहीत ना हे पुन्हा पुन्हा तपासतो. घर अगदी हवाबंद होतं. बाहेरून वाऱ्याला शिरकाव करायला जरासुद्धा जागा राहत नाही. तो अंजनाला म्हणतो, घाबरायचं कारण नाही, सगळा बंदोबस्त पक्का झालाय. अंजना काहीच बोलत नाही. तो तिला जवळ घेतो. किती वेळ दूर राहायचं आपण, तो तिला विचारतो. मग तिला तिथल्याच दिवाणाशी आणतो. अलगद निजवतो. स्वतः तिच्या शेजारी झोपतो. कुशीवर वळून हलकेच तिला आपल्या बाजूला ओढतो. त्याबरोबर खळकन मोठ्या खिडकीचं काचेचं तावदान फुटतं. आत काचांचा पाऊस पडतो आणि त्या पाठोपाठ भणारणारं थंडगार वारं आत शिरतं. अंबर आणि अंजना दोघंही खाडकन उठून बसतात. वारं त्यांच्या जवळ जात नाही. उन्मत्तपणानं ते त्या दिवाणखान्यात सगळीकडे धुमसत राहतं. भिंतीवरची 2 मोठी छायाचित्र खाली येतात. त्याआधी कुणी मुद्दाम संतापानं मूठ मारून फोडाव्यात तशा त्यांच्या काचा फुटतात. साईडबोर्डवर ठेवलेल्या सगळ्या शोभिवंत वस्तू केरसुणीनं गोळा कराव्यात तशा एका झटक्यात कडेपर्यंत येऊन जमिनीवर पडतात आणि चक्काचूर होतात. रेडिओ फळीवरून खाली पडतो आणि धरून आपटल्यासारखा एक उशी घेऊन फुटतो. एवढ्यानं समाधान न होऊन वारं पुन्हा शिल्लक राहिलेल्या बंद खिडक्यांवर झेप घेतं आणि तावदानांच्या काचा फोडून टाकतं. बाहेरच्या बागेत काचांचा खच होतो. काचांचा खळखळ आवाज आणि अंबर अंजनाच्या किंकाळ्या ऐकून सतपाल धावत येतो. येतानाच त्याला दिसतात ते सताड उघड्या दरवाज्यातून बाहेर धावत येणारे अंबर अंजना आणि त्यांच्या पाठोपाठ गरगर हवेत फिरत येणाऱ्या वस्तू. भयचकित होऊन तो पळत सुटणार एवढ्यात कुणीतरी त्याला थांबवतो. ते मलंग बाबा असतात. पांढरी शुभ्र लांब दाढी, डोळ्यांभोवती काळी वर्तुळं, अंगानं शिडशिडीत उंच, वार्धक्याकडे झुकलेले धोतर आणि उघड्या अंगावर पांघरलेली जांभळी शाल. समोर चाललेला विध्वंस बाबा पाहतात. घाबरलेलं ते जोडपं आणि सतपाल यांना म्हणतात, थांबा, घाबरू नका, काय झालं ते नीट सांगा.
पण अंबर आणि अंजनी पण अंबर आणि अंजना दोघांपैकी कुणीच त्यांना नीट काही सांगू शकत नाही. म्हणजे वाऱ्याच्या हैदोसाविषयी सांगतात, पण त्या पलीकडे त्यांना जाणवलेलं काही ते सांगू शकत नाहीत. दोघांच्याही डोक्यात पुन्हा पुन्हा घुमणारं उदयनचं नाव ते मलंग बाबांच्या पुढ्यात मात्र उच्चारू शकत नाही. तरीही मलंग बाबा त्यांना सांगतात, हे भूत नाही पण महाभूत मात्र आहे. याच्याशी लढणं कठीण आहे, पण मी प्रयत्न करून पाहीन. बाबा काळखोटीचं मृगाजीन तिथं धुळीतच पसरतात आणि मांडी घालून त्यावर बसतात. तोंडानं काही जप करता करता धुळीतच एका दर्भाच्या काडीनं एक ओबडधोबड पण ओळखता येईलसं गरुडाचं चित्र काढतात. त्या गरुडाच्या पायांभोवती अर्धवर्तुळात सापाची आकृती काढतात. वर काही आकडे लिहितात आणि अचानक वारं त्यांना पकडतं, धरून ठेवतं, ओढत ओढत पलीकडच्या झाडापर्यंत नेतं. मग दिसतं ते एवढंच की मलंग बाबांची जांभळी शाल त्यांच्या अंगावरून ओढून फेकली गेलीये. ती हवेतून उडत उडत चाललीये आणि मलंग बाबांचं डोकं थाड थाड त्या झाडावर आपटलं जातंय. ते रक्तमंबाळ होऊन मलंग बाबांची शुद्ध नाहीशी होईपर्यंत. सतपाल थोडी हुशारी आणि धिटाई दाखवतो. बंगलीत शिरून आता तिथला वाऱ्याचा धुमाकूळ ओसरलेला आहे. आतलं अंबर अंजनाचं इकडे तिकडे पडलेलं सामान तो कसंबसं गोळा करतो आणि ते घेऊन बाहेर येतो. ते अंबरच्या समोर टाकत म्हणतो, पळा, आता तुम्ही इथं राहणं धोक्याचं आहे. अंबर हाताला लागलेल्या 2 नोटा सतपालच्या हातात ठेवतो, सामान उचलतो आणि अंजनाचा दंड पकडून भराभर चालू लागतो. बंगली दूर राहिली म्हणून अंबर सुटकेचा निश्वास सोडतो. आता फक्त 10 मिनिटं चाललं की बस स्टॉप. तो अंजनाकडे सस्मित मुद्रेनं पाहतो, पण ती त्याच्याबरोबर येण्याऐवजी वळून मधल्याच रस्त्यानं चालू लागली. इथून कुठं निघाली ही? सरळ पुढं जात नाही की पाठीमागे बंगलीकडे परतत नाही? मधलाच रस्ता घेतलाय. हा कुठं जातो? अंबर हाका मारतो, अंजना अंजना, पण त्या जशा तिला ऐकूच येत नाहीत. ती वाढत्या वेगानं पुढं चाललीये. याच वेळी भरारणाऱ्या वाऱ्याचा शीळ घातल्यासारखा आवाज ऐकू येतो. अंजना जसजशी पुढे होते तसतशी वाऱ्याने झुडपं हलतात, अंग चोरून बाजूला होतात. गर्द झाडीमधून वाट तयार होत जाते आणि अंजना पुढं जात राहते. अंबर तिच्या मागं धावत सुटतो, पण झाडाझुडपांमधून वाट काढत जाणं त्याला कठीण असतं. शेवटी तो हातातलं सामान वाटेतच टाकतो आणि दोन्ही हातांनी झुडपं बाजूला करीत पळत सुटतो. पण आता अंजनाचा वेग खूपच वाढलेला. तिचे पाय जमिनीवरून पुरते सुटलेले. वाऱ्यावर तरंगतच ती चाललीये. वाऱ्याची शीळ वाढलीये. कुणीतरी मुद्दाम खिजवावं तशी ती शीळ अंबरच्या कानांना त्रास देते. अंबर पुरता धसकून गेलाय. आता या गावातून सही सलामत निघता निघता काय झालं हे? त्या वाऱ्यानं कदाचित पुढंही तिचा पाठपुरावा केला असता, पण शहरात ते तेवढंसं सोपं गेलं नसतं. इथं मोकळ्यावर म्हणूनच. पण आता शहरात परत कसं जाणार? बस स्टॉपपर्यंत सुद्धा पोचण्याची शक्यता कमीच. ही अंजना परत कशी येणार? सुटलो असं वाटता वाटता अचानक हे काय? अंबर सगळी शक्ती एकवटून हाका मारतो, अंजना अंजना, परत ये, परत ये. फक्त त्याचे शब्द पलीकडच्या डोंगरावर आपटून परत येतात, परत ये, परत ये. आणि वाऱ्याची शीळ अधिकच वाढते, कर्कश होत जाते. त्या शिळेनं आपल्या कानठळ्या बसतायत असं त्याला वाटतं. अंजनाच्या मागं धावता धावता तो क्षणभर थकून उभा राहतो आणि त्या क्षणी
त्याला आपण संपूर्ण पराभूत झाल्याची जाणीव होते. अंजना आपली नव्हती, कधीच नव्हती. ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत उदयनचीच होती आणि कायम वातावरणात मिसळून गेलेल्या उदयनचीच ती राहील. सारं इतकं विलक्षण होतंय आणि तरीही त्यात काही गैर वाटत नाहीये. ते न्याय्यच वाटतंय. हेच कदाचित अधिक भीतीदायक. कडा संपत आलाय. पलीकडे दरी आहे, खोल दरी. पलीकडची दरी, पलीकडील जमीन शेवटच्या उन्हात लखलखते. दरीत सावल्या जमा झाल्या आहेत. अंजना कड्याच्या टोकाशी जाऊन थांबेल का, की भान हरवल्यागत तशीच कड्यावरून? अंबरला ती कल्पनाही सहन होत नाही. पण आता फार उशीर झालेला असतो. दोघांमध्ये खूपच अंतर असतं. धावत जाऊन तिला थांबवणं अशक्य असतं. हाक तिच्यापर्यंत पोहोचू शकत नसते. तिला ऐकू येते ती फक्त तिला भुलवणारी ती वाऱ्याची शीळ. अंबर असहायपणे पाहत राहतो. अंजना कड्याच्या टोकापर्यंत पोचते. वाऱ्यावर तरंगल्यासारखी पाय जमिनीला टेकू न देता. आणि अंबरला दिसतं की त्या वाऱ्यानं तिला अलगद अगदी प्रेमानं उचलून घेतलंय. कुणीतरी हातात तोलावं तशी ती आडवी होते आणि तशीच वाऱ्याबरोबर त्या सावल्यांची दरी पार करून पलीकडच्या सोनेरी प्रदेशाकडे. ऊन अधिकाधिक सोनेरी होत जातं. अंजना दूरदूर जाते. वाऱ्यावर काही वेळ तिची आकृती लहान लहान होत जाताना दिसते. एखाद्या कागदाच्या कपट्या एवढी, मग धुळीच्या कणा एवढी. नंतर ती आकृती वातावरणात मिसळूनच जाते. त्या मोकळ्या कडेच्या टोकाशी दरीच्या मुखापर्यंत येऊन थांबलेला अंबर. सोनेरी संधिप्रकाश हळूहळू मावळू लागतो. अंधारच जातं. वारं नावाची कथा समाप्त.